महाराजांच्या समाधीला मदत केली, त्या पुतळ्याच्या समाधीला मदत केली नाही. म्हणून तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव सोनेरी अक्षरात तिथं लिहायला पाहिजे. हे रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष या नात्याने मी ती जबाबदारी सुद्धा घेतलेली. माझी मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं की मी लवकर समिती स्थापन करणार आहे. आज मी मुंबईत आलोय. मुख्यमंत्री महोदय सुद्धा मला त्या वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात काढण्याच्या संदर्भात आज मला ते वेळ देण्यात, आज किंवा उद्या वेळ देण्यात आणि सविस्तरपणे माझी ती चर्चा होईल. अमित शाह गृहमंत्री हे येणार होते रायगडला, म्हणून मी विषय थोडा वेळ थांबवला होता आणि कुठलीही डेडलाईन आमची नाहीये. पण दंतकथेतून तयार झालेलं कुत्र हे तिथं शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला राहणं हे चुकीचं आहे आणि म्हणून हा माझा तो प्रयत्न आहे आणि तो निश्चित सरकार त्याच्यात दखल घेईल ही मी अपेक्षा ठेवतो. आज मुख्यमंत्री से मिलने के लिए पहुंचे थे सर, बात का विषय क्या था, किस बाबत चर्चा हुई? नहीं, आज कोई राजकीय चर्चा नहीं हुई. मैं वो मसूल मंत्री है. कोल्हापुर डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन के एक इंटरनेशनल स्टेडियम वो मसूल खाते की जमीन है. वो सब प्रोसीजर, सब फॉर्मेलिटी सब कंप्लीट हुए. वो फाइल उनके पास आई हुई है. वो उनको मैं दरखास्त करने के लिए आया था कि आप इमीडिएटली वो सैंक्शन कर दीजिए. यानी जैसे मुंबई में इंटरनेशनल स्टेडियम है, पुणे में है, नागपुर में, वैसे कोल्हापुर में भी हो सकता है. कोल्हापुर का उसका फायदा सब वेस्टर्न महाराष्ट्र और कोकण बेल्ट के सब जिल्हों को होगा. इसलिए मैं आज मेरी मीटिंग हुई. सर, शिवस्मारक हे राजभवनाच्या जागेवर झालं पाहिजे अशी मागणी उदयनराजेंनी केली होती. आता त्याला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे. नाही, मुंबईत शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे, त्याबद्दल काही दुमत नाहीये. कारण का अरबी समुद्रात ज्यावेळी हे जलपूजन झालं होतं किंवा भूमिपूजन झालं होतं, मी स्वतः त्यावेळी होतो आणि मी मोठं आंदोलन सुद्धा मध्यंतरी केलं होतं की इथं तुम्ही नुसतं जाहीर केलेलं आहे आणि अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला. त्यावेळी 3,000 कोटी बजेट होतं. नंतर आता किती 30,000 कोटी झालं असेल. शक्य होऊ शकत नाही ते आणि म्हणून शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे. म्हणून कुठेही मुंबईत करा. मग जसं उदयनराजेंनी सांगितलं असेल किंवा उद्धव ठाकरे म्हणत असेल राज्यपाल राजभवनात व्हायला पाहिजे, काही नाही, कुठेही स्मारक व्हावं असं मी त्या मताचं आहे. पण हे स्मारक होताना सुद्धा जे तुमच्या हातात आहे ते शिवाजी महाराजांचे जीवन स्मारक आहे. ते गडकोट किल्ले आहेत. त्या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन जतन व्हावं. आज जसं रायगड ही माझ्याकडे जबाबदारी आहे. रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन चालू आहे. रायगड मॉडेल प्रमाणे इतर किल्ल्यांचं सुद्धा महाराष्ट्रात संवर्धन जतन व्हायला पाहिजे. उलट मी तर मुख्यमंत्री महोदयांना सांगितलेलं आहे की आम्ही एक फोर्ट फेडरेशन स्थापन केलेलं आहे. या फोर्ट फेडरेशनसाठी एक तुम्ही 25 किल्ले हे आम्हाला तुम्ही दत्तक घ्या. आम्हाला 1 रुपया सरकारकडनं नको. आम्ही पैसे उभा करतो आणि जेणेकरून रायगड प्रमाणे आपण देशात राज्यातील 25 किल्ले हे फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून आपण संवर्धन जतन करू. किंबहुना फोर्ट फेडरेशन करताना द्यायचं नसेल सुद्धा, एनजीओ आहे ते, तर द्यायचं नसेल सुद्धा तर सरकारने सुद्धा जबाबदारी घ्यायला पाहिजे की हे जीवन स्मारक आहेत ज्यातून खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य स्थापन झालं, प्रस्थापित झालं, घडलं. आणि म्हणून शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांची जबाबदारी, ह्याच्यात राजकारणाच्या पलीकडचा हा विषय. जर आपल्याला खऱ्या अर्थाने जीवन स्मारक शिवाजी महाराजांची उभे करायचे असतील तर आपण प्रमुख गडकोट किल्ल्यांचं संवर्धन हे होणं गरजेचं आहे.